मंत्री धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्या वादाला आता एक नवीन वळण मिळालंय. मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात कौटुंबिक न्यायालयात गेलेल्या करुणा मुंडे यांना मोठा दिलासा मिळालाय. कौटुंबिक न्यायालयानं अंतरिम निकाल देत असताना तक्रारदार करुणा मुंडे यांना दरमहा 1,25,000 तर त्यांच्या मुलीला 75,000 रुपये असे एकूण 2 लाख रुपये देखभाल खर्च देण्याचा निकाल दिलाय. आता या दोघांच्या वादामध्ये त्यांचा मुलगा शिव धनंजय मुंडे यानं उडी घेतली आहे. शिव धनंजय मुंडे यानं एक पोस्ट टाकत सोशल मीडियावरती त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. करुणा मुंडे व धनंजय मुंडे यांचा 18 वर्षांचा मुलगा शिव धनंजय मुंडे यानं पोस्ट टाकून खालीलप्रमाणे खुलासा केलाय. त्या पोस्टमध्ये तो असं म्हणालाय की मी शिव धनंजय मुंडे, मला आता बोलणं भाग आहे कारण माध्यमांनी आमच्या कुटुंबाला मनोरंजनाचा विषय बनवून टाकलाय. माझे वडील जगातील सर्वोत्कृष्ट वडील नसले तरी आम्हा भावंडांना कधीही हानिकारक नव्हते. माझी आई कायम तिच्या अनेक विविध कारणांमुळे बाधित असायची आणि त्याचा वचपा ती आम्हाला वेदना देऊन काढायची. जो घरगुती हिंसाचार तिच्यासोबत झाला याचा ती दावा करते, तो हिंसाचार खरं तर मी, माझी बहीण आणि माझे वडील यांच्यासोबत तिच्याकडून व्हायचा. माझ्या वडिलांनी तिच्याकडून होणारा शारीरिक व मानसिक जाच असह्य झाल्यानंतर ते तिला सोडून गेले. त्यानंतर तिनं मला व माझ्या बहिणीला सुद्धा घर सोडून जायला सांगितलं कारण तिच्या मते तिचा व आमचा काहीही संबंध राहिला नव्हता. 2020 या वर्षापासून आमचे वडीलच आमची सर्वस्वी काळजी घेतात. माझ्या आईला कुठल्याही आर्थिक समस्या नाहीयेत, तरी सुद्धा तिनं घराचे कर्जाचे हप्ते न फेडण्याचा निर्णय घेतला. माझ्या वडिलांचा बदला घेण्यासाठी कायम खोट्या नाट्या गोष्टी ती पसरवत असते. शिव धनंजय मुंडे यांना ही पोस्ट केल्यानंतर आता या प्रकरणाला एक नवीनच वळण मिळालंय.